ठाकूर बोलेगा तो बिंदास बोलेगा यामध्ये मी आज रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा गाडी नंबर 1760 या सिनेमाचा। आता गाडी नंबर 1760 बद्दल मी जो ट्रेजर रिव्ह्यू केला होता तो करेक्ट होता असं मला वाटतं। त्याचं कारण मी सिनेमा बघितल्यानंतर मी खूप खुश झालो। कारण काय की एखादी कथा ही खूप स्ट्रॉंग असेल तर सिनेमा दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक जो असतो तो खूपच छान सिनेमा बनवतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाडी नंबर 1760। गाडी नंबर 1760 चा लेखक दिग्दर्शक आहे योगीराज गायकवाड, संकलक आहेत गुरु पाटील आणि महेश केलेकर आणि सिनेमॅटोग्राफर आहेत सिद्धार्थ मोटे। या गाडी नंबर 1760 मध्ये जे कलाकार आहेत ते आहेत प्रथमेश जाधव, शुभंकर तावडे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, सुहास जोशी, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे। ही सगळी कलाकार मंडळी तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत। गाडी नंबर 1760 ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी बिंदास बोलेन की जर लेखकाचा थॉट खूप छान असेल, त्याचा स्क्रीन प्ले जर तो छान लिहितो, डायलॉग्स जर अप्रतिम असतील आणि त्याचबरोबर लेखकच दिग्दर्शक असेल तर त्याचे संस्कार त्या सिनेमावर जे होतात ते म्हणजे गाडी नंबर 1760। कारण लेखक दिग्दर्शक योगीराज गायकवाड यांनी जो सिनेमा स्क्रिप्टवर पाहिला, पेजवर पाहिला, तो सिनेमा त्याने स्क्रीनवर दाखवलाय तुम्हा सगळ्यांना। उत्तम असं लेखन, उत्तम असा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स, त्याचबरोबर उत्तम असं दिग्दर्शक। जेव्हा दिग्दर्शकाला एक सिनेमॅटोग्राफर चांगला मिळाला तर तो सिनेमाचे फ्रेमिंग जे असतात ते जबरदस्त डेकोरेटिव्ह करतो आणि तो सिनेमा खूप प्रेझेंटेबल करतो असं माझं मत आहे। या सिनेमामध्ये आपल्याला दिग्दर्शकाला साथ देणारा सिनेमॅटोग्राफर भेटलाय आणि तो सिनेमॅटोग्राफर खूप छान सिनेमा आपल्याला पडद्यावरती दाखवतो। चांगली जर ट्युनिंग असेल कॅमेरामॅन आणि डायरेक्टर मध्ये तर सिनेमा नक्कीच चांगला बनतो। त्याचबरोबर कलाकार जर छान असतील आणि त्यांचा परफॉर्मन्स जर जबरदस्त असेल तर क्या बात आहे। ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एडिटर उत्तम तर सिनेमा जबरदस्त। बघा कसं आहे, लेखकाने सिनेमा चांगला लिहिलाय पेपरवर, दिग्दर्शक चांगला केलाय सिनेमा, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफरने चांगला सिनेमा चित्रित केला आणि त्याचबरोबर जेव्हा एडिटरच्या हातात हे सगळं मटेरियल मिळाल्यानंतर तो जो एडिट करतो आणि सिनेमा प्रेझेंटेबल करतो आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गाडी नंबर 1760। कमाल सिनेमा आहे, जबरदस्त सिनेमा आहे आणि हा सिनेमा तुम्हाला खूप एंटरटेन करतो का डार्क कॉमेडी आहे हा सिनेमा गाडी नंबर 1760। सुहास जोशींनी ज्या पद्धतीने एक कॅरेक्टर प्रेझेंट केलंय ना ते बघणेबल आहे। खूपच अप्रतिम कॅरेक्टरायझेशन आणि खूपच छान चित्रीकरण, खूप इज आणि खूप छान प्रेझेंट केले आहे सुहास जोशी यांनी जे कॅरेक्टर केलंय ते। तुम्हाला सांगू की या सिनेमामध्ये आता जे काही आपल्याकडे वादविवाद सुरू आहेत, मराठी भाषा, हिंदी भाषा, मैं हिंदी मराठी नाही बोलूंगा क्या करना है करो, असे बरेच जे काही धमकावतात महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या गालावर हा एक तमाचा आहे। हा सिनेमामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत जे नॉन मराठी आहेत ते कॅरेक्टर्स मराठी कसे बोलतात आणि त्यांना महाराष्ट्राचं प्रेम आहे या सिनेमामध्ये बघायला मिळतं। त्या सगळ्यांनी हा सिनेमा आवर्जून बघावं की कसे नॉन महाराष्ट्रीयन जे लोक आहेत ते कसे मराठी बोलतात आणि महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रेम कसं आहे ते तुम्हाला यांच्या भाषेवरून कळेल। उगाच काहीतरी राजकारण करतात की हम बोलेंगे, अरे का नाही बोलणार तुम्ही मराठी, महाराष्ट्रामध्ये बोलावीच लागेल। तुम्ही राहत आहे ना तर बोला ना, शिका ना, भाषा शिकायला काय, आम्ही सगळ्या भाषांचं प्रेम करतो, भाषांवर प्रेम करतो तर तुम्ही ही करा ना। आणि जिथे राहतोय, खातोय, कमवतोय, आपला सगळा संसार थाटतोय तर तिथे मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे, तर मराठी बोललीच पाहिजे। तर याचं उत्तम उदाहरण या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे गाडी नंबर 1760। बघा सिनेमा सुरुवातीपासून पकड धरतो तो शेवटपर्यंत, शेवटच्या क्लायमॅक्सच्या आधी एक फायटिंग आहे ती जबरदस्त आहे। ह्याच्यामधले सिनेमॅटोग्राफरची जी कमाल आहे ती तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे आणि जी गोष्ट मांडली आहे ती खूप अप्रतिम पद्धतीने मांडली आहे। दिग्दर्शन जे केलंय ते उत्तम दिग्दर्शन केलंय, संगीत याचं चांगलं आहे, बॅकग्राऊंड स्कोर खूप छान आहे। ओव्हरऑल हा सिनेमा खूप एंटरटेनर आहे
आता मराठी प्रेक्षक किती थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघतायत त्याच्यावरती पण अवलंबून आहे, कारण की सिनेमा चांगला बनवलाय पण प्रेक्षक जर नसतील तर. पण प्रेक्षक आहेत या सिनेमाला, नाही असं नाही, प्रेक्षक आहेत, पण ज्या प्रमाणात प्रेक्षक हवे आहेत त्या प्रमाणात प्रेक्षक आपल्याला बघायला मिळत नाही. मला असं वाटतं की हा सिनेमा तुम्ही बघा, कारण ह्याच्यामध्ये जे कॉमेडीज जे सिच्युएशन क्रिएट केल्यात ना त्या खूप छान केल्या. दिग्दर्शकाचं काय काम असतं, किती बारीक काम असतं ते तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. लेखनामध्ये हा सिनेमा उजवा आहे, तर दिग्दर्शनातही हा सिनेमा उजवा ठरतो. सिनेमॅटोग्राफी क्लास आहे, पुन्हा पुन्हा मी बोलतो सिनेमॅटोग्राफी बद्दल, कारण त्याची फ्रेमिंग, त्याचं जे काम आहे सिनेमॅटोग्राफरचं खूप छान पद्धतीने केलेलं आहे. एडिटरनं अप्रतिम काम केलंय आणि ओव्हरऑल सगळ्यांचा परफॉर्मन्स बघायला गेलं तर लाजवाब आहे. खूप काही ठिकाणी खूप चांगले पंचेस आहेत क्रिएट होतात, म्हणजे सिच्युएशनली क्रिएट होतात. आणि सिनेमा तुम्ही एक वेळा बघू शकता, इतका चांगला सिनेमा, म्हणजे एक वेळा काय तुम्ही दोनदाही बघू शकता, नाही असं नाही, पण सिनेमा खूप अप्रतिम आहे. एक बऱ्याच महिन्यानंतर एक छान सिनेमा आपल्याला बघायला मिळतो मराठीमध्ये, गाडी नंबर 1760. मला असं वाटतं की मिस करू नका. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तर रविवारी हा सिनेमा हाऊसफुल झाला पाहिजे असा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी हा सिनेमा नक्कीच बघा. ठाकूर के बिंदास बोल में मधून मी तुम्हाला सगळ्यांना बिंदास सांगेन, पैसे वसूल होतील, बिंदास जा आणि बिंदास बघा. गाडी नंबर 1760 क्लास सिनेमा आहे, मस्त आहे, धमाल आहे, बघा. तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा बिंदास, जे काय आवडलं रिव्ह्यू तर बोला, नाही आवडलं तर सांगा अरे बकवास होता किंवा काय रिव्ह्यू करता, असं काही काही लिहा चांगलं काहीतरी. धन्यवाद.